नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे ज्याची नेहमीच किरकिर सुरू असते, दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की 5 जानेवारी 2018 ला किरकिरे काकूंच्या मिस्टरांची डेथ झाली होती। त्यानंतर पत्रास्टेच्या केअरटेकरने प्री रेकॉर्डेड 9 व्हिडिओज पोस्ट केले होते। 3 फेब्रुवारीला किरकिरे काकूंच्या मिस्टरांचा वाढदिवस असतो आणि ह्याच एका रिझनमुळे पत्रास्टेच्या केअरटेकरने नाकूजाऊ बेबी सोबत लग्न केलं होतं, कारण तिचा वाढदिवस पण 3 फेब्रुवारीलाच असतो। तर किरकिरे काकूंचे मिस्टर जास्त करून या मायलेकांच्या फालतूपणामध्ये सामील नाही झाले होते। 1-2 व्हिडिओज मध्येच त्यांच्यावरती कळत नकळतपणे कॅमेरा मारला गेला होता। तर या मायलेकांनी त्या काकांच्या निधनानंतर त्यांचा पण कॉन्टेंट म्हणून वापर केला होता। किरकिरे काकू बोलल्या की ते जेव्हा होते तेव्हा ते कामावरून आल्यानंतर पण 11 वाजले असतील तरी पण त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायचो, आम्ही केक वगैरे कापायचो। आता असं वाटत नाही आहे की ते गेले आहेत, म्हणून आज छोट्या छोट्या मुलांना बोलावलं आहे आम्ही आणि केक कट करणार आहोत। त्या व्हिडिओमध्ये किरकिरे काकू असं देखील बोलल्या होत्या की यापुढे प्रत्येक वर्षी मी त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे। थांबा मंडळी, मी तुम्हाला ती क्लिप दाखवते। आणि आज आहे ना त्यांचा 3 फेब्रुवारी आज त्यांचा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस। ते कामाला असायचे तेव्हा आम्ही रात्री आल्याच्या नंतर 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले तरी पण आम्ही ते आल्यावर केक कापायचे आणि त्यांचा बर्थडे करायचा। पण ते आता आम्हाला असं वाटत नाही की ते गेले म्हणून। माझ्या घरी छोटी छोटी मुलं बोलवली आहे आणि मी त्यांचा बर्थडे करते। आता दरवर्षी आम्ही एक वाढदिवस चुकवलेला नाही। मला 1 महिना पुरा बरोबर झालाय। मला एकदम म्हणजे असं वाटतच नाही की ते गेले म्हणून त्यांचा वाढदिवस केला आणि अशी मी दरवर्षी त्यांचा वाढदिवस करतच राहणार। पाहिलत ना मंडळी, याच त्या किरकिरे काकू आहेत ज्या बोलल्या होत्या मिस्टरांच्या निधनानंतर त्यांचा वाढदिवस या दरवर्षी साजरा करणार आहेत। पण आपण गेल्या काही वर्षांपासून बघतोच आहे, इतर वर्षाचा जाऊ दे हो मंडळी, याच वर्षीचा वाढदिवस आपण सगळ्यांनी तर पाहिलाच होता। केअरटेकरने त्याच्या बायकोचा केक कट करून झाल्यानंतर सगळ्यांनी खाऊन झाल्यावर उरलेला एक तुकडा त्या वडिलांच्या फोटोजवळ ठेवला होता। ह्या किरकिरे काकूंना डॉलर समोर मिस्टरांना दिलेलं वचन देखील आठवत नाही आहे आता। कमाल आहे बाबा या लोकांची। चला, या काकू त्यांचा वाढदिवस साजरा करत नाही। लकीली नाकूजाऊ बेबीचा बर्थडे पण त्याच दिवशी येतो, पण तिचा केक कट करताना तरी हे लोक त्या काकांचा फोटो समोर ठेवूच शकत होते, पण ह्या लोकांनी तसंही केलं नाही। कधी त्या फोटोला या लोकांनी हार घातला नाही की त्यांच्या पुढे दिवा किंवा अगरबत्ती देखील लावली नाही। आता त्या दिवशी एवढ्या वर्षांनी कॅमेरा समोर दाखवायला म्हणून लोक लज्जे खातर किरकिरे काकू मिस्टरांच्या फोटोला हात जोडून नमस्कार करत होत्या। आता हे झालं बर्थडेचा हा मंडळी, पण 24 फेब्रुवारी 2018 ला म्हणजे जवळजवळ किरकिरे काकूंच्या मिस्टरांना जाऊन 1 महिना झाल्यानंतरच किरकिरे काकू आणि त्यांची दोन्ही मुलं फोटोशूट करत होते। आता ते फोटोशूट कसलं होतं ते तुम्ही आधी बघून घ्या मंडळी। पाहिलत ना मंडळी फोटोशूट। आता तुम्हीच सांगा, कोण अशी व्यक्ती असेल या दुनियेमध्ये जी स्वतःचे मिस्टर वारले किंवा वडील वारल्यानंतर त्यांच्या फोटो सोबत असे फोटोज काढतात। हे सगळे फोटोज मला काकूंच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती मिळाले आहेत। ह्या किरकिरे काकू आणि मुलांचा चेहरा बघून असं वाटतंय की यांना खूप आनंद झालाय त्यांच्या जाण्याचा। मृत व्यक्तीचा फोटो हातात घेऊन कोण असं थंब वगैरे दाखवून फोटो काढते। किरकिरे काकू आणि त्यांचा मुलगा तर ठीक होतं, पण ती चॅनलची सीईओ, तिला देखील लाज किंवा अक्कल नाही का? मला तर असं वाटते या पूर्ण फॅमिलीने डॉलर साठी लाज लज्जा सगळं काही सोडून दिलं आहे। हे सगळं बघून मलाच एवढं वाईट वाटतंय आणि एक बोलेन, खरंच ते काका बिचारे सुटले एकदाचे ह्या असल्या मायलेकांच्या तावडीतून। मला तर असं वाटते त्या काकांच्या जाण्याचं कारण हेच दोघं असतील। हे दोघं मायलेक पैशासाठी खूप हपापलेले आहेत। हे लोक एवढे पैशामागे धावतात आणि त्या शिंचान मावशी आता कुठे गेल्या? त्यांना तर या लोकांचं खूप कौतुक होतं ना। कोणीतरी त्या शिंचन मावशीला यांचे हे जुने व्हिडिओज दाखवा, मग त्यांना समजेल की हे लोक दिसतात तसे नाही आहेत। या लोकांनी आतापर्यंत तो चॅनल असंच खोटं बोलून
ग्रो केला आहे. ह्या मायलेकांचे लॉकडाऊन मधले व्हिडिओज बघा मंडळी. पत्रास्टेचा केअरटेकर कसा किरकिरे काकूंना रडताना दाखवायचा व्हिडिओ मध्ये. एका व्हिडिओ मध्ये तर किरकिरे काकू बोलत होत्या की तुम्हाला जर माझी जीवन कथा ऐकायची असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. काकू त्या व्हिडिओ मध्ये खूप रडत होत्या. काकू बोलल्या की कोणीच एवढे हाल नसतील काढले जेवढे मी या 5 वर्षात काढले. मंडळी, तुम्हाला पण किरकिरे काकूंचा हा खरा चेहरा बघून धक्का बसला असेल ना. माझ्यासोबतही असंच काहीसं झालंय. या लोकांचा कोणताही व्हिडिओ बघा, काही ना काहीतरी या लोकांनी खोटेपणा केलेलाच असतो. आता हे तर जुन्या व्हिडिओचं झालं. आता वळूया आपण सध्याच्या करामतींवर. मंडळी, गुढीपाडव्या दिवशी तर नाकूजाऊ बेबी नाक नाही तर भलतंच काहीतरी खाजवून गेस्टला जेवण सर्व करत होती. हे तर आपण सगळ्यांनी पाहिलंच होतं. आणि त्या दिवशी मी हे देखील बोलली होती त्या केअरटेकरला की यापुढे हवं तर तुझे हेल्पर वाढव, पण त्या नाकूजाऊ बेबीला किचन मध्ये नको पाठवत जाऊ. तरी देखील निर्लज्ज माणसाला काहीच लाजशरम नाही आहे. त्या घाणेरड्या बाईला त्याने परत गेस्टसाठी जेवण वाढायला व बनवायला किचन मध्ये उभं केलं आहे. आता त्या दिवशी कॅमेरा समोर तिचा घाणेरडेपणा कॅप्चर झाला होता देवाच्या कृपेने. पण इतर वेळेचं काय, ती कुठे कुठे हात लावत असेल ते जेवण बनवताना वाढताना. काही दिवसांपूर्वी ना काही लोकांना यांचा खूप पुळका येत होता. तर त्या लोकांना मी खरंच रिक्वेस्ट करते, तुम्ही प्लीज त्यांच्या झोपडा स्टे मध्ये 2 दिवस राहायला जावा आणि त्या नाकूजाऊ बेबीच्या हातचं डिलिशियस फूड खावा. मग मी म्हणेन तुम्हाला. आता या बिंडोक माणसाने 14 एप्रिल म्हणजेच उद्यासाठी ओपन रेस्टॉरंट ठेवलं आहे. खरंच धन्य आहेत ते उद्या जाणारे, जे खास फक्त या घाणेरड्या बाईच्या हातचं खायला जाणार आहेत. पण मी काय बोलते मंडळी, रत्नागिरीमध्ये एवढे चांगले चांगले रेस्टॉरंट आहेत तरी देखील लोक बावळटासारखे का जातात यांच्या झोपडा स्टे मध्ये अनहायजेनिक फूड खायला. गुढीपाडव्या दिवशी ह्या बिंडोक माणसाला अक्कल हवी ना. बुकिंग हजार घेतोय तर याने आधी आपल्या स्टाफला रेडी आहेत की नाही ते विचारायला हवं होतं ना. ऑब्व्हियसली गावाकडे सणासुदीला बायकांना किती काम असतात, गावीच कशाला, मुंबई पुण्यात पण काय वेगळं नाही आहे. कितीतरी लोकांकडे मेड्स पण सुट्टीवर असतात. प्रत्येकाला आपला सण प्रिय आहे. सणासुदीला सगळ्यांना सुट्टी असते, सगळ्यांनाच आपली फॅमिली इम्पॉर्टंट आहे. तर गुढीपाडव्या दिवशी एकच हेल्पर पत्रास्टे मध्ये कामाला आली होती. तर अडाणी माणूस बोलतो काय, ह्याच एक वहिनी आहेत ज्या स्वतःच्या घरी सण साजरा करून आज ड्युटीवर आल्या आहेत. बाकी लोकांनी सरळ नाही सांगितलं. बघा, याला बोलतात सपोर्टिंग स्टाफ. अरे बिंडोक माणसा, तू कशाला भेदभाव करतोयस रे स्टाफ मध्ये. तू स्टाफला सपोर्टिंग बोलतोय, तू पण तर एक सपोर्टिंग बॉस बनू शकतो ना. एक तर सतत काय ते बायकांमध्ये लुडबुड करत असतो, एकदम नजर ठेवून असतोस त्या बायकांवर. अरे सणासुदीला तरी सुट्टी दे त्यांना. आणि तसं पण रे, सणासुदीला कोण तुझं रड्याचं तोंड बघेल. त्या दिवशी तर माझा देखील नाविलाज झाला होता. मला तुझ्यावरती पॉडकास्ट करावं लागलं. माझी तर इच्छा देखील नव्हती तुझं नाव घ्यायची, पण तुझ्या लाडक्या बायकोचे पराक्रमच एवढे मोठे होते त्यामुळे मला अर्जंटली तुझ्यावरती पॉडकास्ट करावं लागलं. अरे बिंडोक माणसा, जरा ना तुझा माच कमी करा. तू स्वतःला मोठा सेलिब्रिटी समजतोस का रे. अरे कोणतीही गोष्ट ना लिमिट मध्येच बरी वाटते, पण तुझं आता अति होतंय. विगिनबाई बोलतो, कधी कधी कोण कोण आपल्या स्टाफला रिस्पेक्ट देत नाही, हडतूड करतात, हे मला आवडत नाही. हा एकटाच बडबड करत होता कॅमेरा समोर बघून. तेव्हा नाकूजाऊ बेबी आणि त्या हेल्परने लक्ष देखील दिलं नाही याच्या बोलण्याकडे. त्या दोघींनी या विगिनबाईला इग्नोर केलं. यावरूनच समजून जा मंडळी, हे लोक त्या हेल्परशी पण कसे वागत असतील. त्या टानविलकर काकू तर यावेळी 3ऱ्यांदा आल्या त्या झोपडा स्टे मध्ये. मंडळी, त्या टानविलकर काकू जरा जास्तच बालिश सारख्या वागतात असं नाही वाटत का तुम्हाला. अरे हो, एवढे वर्ष किरकिरे काकूंना बघत आल्या आहेत ना त्या. बरोबरच आहे म्हणा, डोक्यावरती परिणाम झाला असणार. त्या दिवशी पत्रास्टे मध्ये स्टाफ कमी असल्यामुळे या लोकांनी एकच व्हेज पुलाव बनवला होता. मंडळी, हा पत्रास्टेचा केअरटेकर ना त्या बिंडोक युरोपियन मातोश्री टोमल सारखा आहे. मागचे पुढचे मिक्स व्हिडिओज टाकत असतो. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सासू सुनांना अंधभक्तांनी गिफ्ट दिले होते, तर त्यात साडी आणि ड्रेस पीस होते. दोघी सासू सुना लाळगोट्यासारख्या गिफ्ट साठी भांडण करत होत्या. ड्रेस पीस बघून केअरटेकर बोलतो की मम्मी काय ड्रेस पीस घालत नाही का रे बिंडोक माणसा. एवढे लेगिन्स आणि ते टाईट टॉप घालण्यापेक्षा त्या किरकिरे काकूंना जरा ते ड्रेस पीस दे आणि टेलर कडे घेऊन जा त्यांना. मग तो टेलर माप घेऊन ड्रेस शिवून देईल. जरा शोभेल असे कपडे दे रे त्यांना घालायला. असे मॉडर्न कपडे घालून किरकिरे काकूंचा ऍटिट्यूड तर टोमल काकूंसारखा झाला आहे. अभी तो मैं जवान हूँ. नाकूजाऊ बेबी तर गेस्टने दिलेले कपडे गोळा करत असते. गिफ्ट ओपनिंगच्या वेळी नाकूजाऊ बेबी बोलली आहे की आता मी नाशिक ट्रिपला जाणार आहे ना, तेव्हा हे ड्रेस घालून दाखवेन. म्हणजे परत आता हा झोपडा स्टे बंद झाल्यावरती
हा केअरटेकर आणि नाकूजाऊ बेबी थर्ड हनीमूनला जाणार आहेत बिनपगारे काकूंकडे. काही गेस्ट लोकांनी ॲप्रॉन गिफ्ट केले आहेत हेल्पर लोकांना. आता खरी गरज तर त्या ॲप्रॉनची नाकूजाऊ बेबीला आहे. मी काय बोलते अंधमंद भक्तांनो, नेक्स्ट टाइम तुम्ही पत्रास्टेला जाल ना, तेव्हा कमीत कमी 1 टँकर भरून तरी सॅनिटायझर घेऊन जावा. बुबूसाठी गेस्टने बॉल दिले होते तर बिंडोक माणूस काकूंना बोलतो, मला वाटलं तू खायला घेतेस की काय. सध्या ना ह्या बाई माणसाची जीभ जास्तच चुरू चुरू चालते. त्या दिवशी त्या नाकूजाऊ बेबीला बोलला की कुत्र्यांचं खाणं खाऊन दाखव. आता काकूंना बोलतो की त्या बॉल मध्ये खातायत की काय असं मला वाटलं. अरे एक काम कर ना, त्या दोघींपेक्षा ते डॉग फूड तूच खा ना त्या बॉल मध्ये घेऊन. तुलाच जास्त गरज आहे ते खाण्याची. तसं पण त्या कुत्र्यासारखी तुझी जीभ बाहेरच असते आणि लाळघोट्यासारखा इथे तिथे फिरतच असतोस. मंडळी, किरकिरे काकूंना कपाट पाहिजे आहे. अहो कपाट नाही मंडळी, कपाट कपाट. खरं तर यांच्या घरचा कबाडखाना झालाय, तो यांना आवरेनासा झालाय आणि चालल्या कपाट आणायला. काकू बोलतात, या सर्वांनी इथे राहायला, गेस्ट म्हणून याल ना तर कपडे आणू नका, माझे कपडे घाला. तर केअरटेकर आणि त्याची बायको हसायला लागले की ह्या अशा का वेड्यासारख्या बोलतायत. नाकूजाऊ बेबी बोलली पण की होणार आहेत का तुमचे कपडे त्यांना. आणि या किरकिऱ्या काकूंना पण काय आहे, गेस्ट लोक काय गरीब वाटतात काय यांना यांचे कपडे घालायला. आणि प्लस या लोकांना एकतर झालंय कचकरण, कुठे कुठे खाजवत असतात आणि गेस्ट लोकांना खायला घालतात. उद्या जर यांचे असले घाणेरडे कपडे घालून गेस्ट लोकांना इन्फेक्शन झालं तर ह्या देणार आहेत का उपचाराला पैसे त्यांना. अंधमंद भक्तांनो, त्या सॅनिटायझर सोबत ना कोणीतरी बीटेक्स वगैरे पण मिळत असेल तर यांना गिफ्ट द्या हा, खूप गरज आहे या लोकांना. कारण ना त्या विगिनबाईला पण जास्तच खात सुटली आहे. उगाच नुसता लुडबुडत असतो बायकांमध्ये. त्या टानविलकर काकू तर काय बाबा विचारूच नका. मला तर असं वाटते त्या काकूंना जेवण वगैरे बनवता येत नसेल म्हणून सारख्या सारख्या आपल्या उठसूट येत असतात झोपडा स्टेला राहायला. ह्या गचा किरकिरे फॅमिलीचे गेस्ट पण यांच्यासारखेच बिंडोक आहेत. त्या बुबूला बिस्किट देत होते तर वरून फेकत होते. मला एक गोष्ट समजत नाही, या लोकांना जर भीती वाटते तर या लोकांनी लांबून द्यायचं ना त्याला बिस्किट, फेकतायत काय त्याच्या समोर. आणि जर एवढीच भीती वाटत असेल तर नका देऊ ना. बरोबरच आहे म्हणा त्यांचं पण. कोणापासून त्या इन्फ्लुएन्स झाले आहेत तर त्या पत्रास्टेच्या केअरटेकर पासून. त्यालाच अजून त्याच्या मम्मीने शिस्त लावली नाही आहे आणि चाललाय लोकांना इन्फ्लुएन्स करायला. मंडळी, आता उन्हाळा सुरू आहे तर दूध किंवा नारळ फोडलेला फ्रीज मध्ये न ठेवता बाहेर ठेवला तर खराब होणारच. आता खोबरं खवतानाच त्याचा स्मेल येतो जर खराब झालं असेल तर. ह्याच्या पत्रास्टेमध्ये एवढा हुशार स्टाफ आहे असं हा बोलतो. मग तिथे काम करणाऱ्या बायकांना एवढी साधी अक्कल नाही का की ते खोबरं खराब झालं आहे, वास येतोय किंवा किसल्यावर चव बघायची, त्यानंतरच चटणी वाटायची. पण जसा केअरटेकर बिंडोक तसेच त्याचे हेल्पर पण बिंडोक. ह्या लोकांनी चटणी वाटून झाल्यावर त्याची चव बघितली तेव्हा यांना समजलं की खोबरंच खराब होतं. हेल्परने परत फ्रेश चटणी बनवली तर केअरटेकरने चटणी स्पूनने हातावर घेतली आणि चाटली. आता एखादा माणूस हात धुवेल ना, पण नाही, याने दाखवायला म्हणून चमचा नवीन घेतला पण त्यात चटणी चाटलेल्या हाताने गेस्टला घावणे चटणी वाढले. टाइम स्टॅम्प आहे 12:20. हा बिंडोक माणूस ना त्या घावण्या चटणीच्या प्लेट जवळ बडबड करत होता. असं वाटते हा बोलताना याची थुकी देखील पडत असेल त्या घावण्या चटणीवर. मंडळी, यावेळी टँकरवाला आला होता आणि त्याने रेट वाढवले आहेत त्यामुळे नाकूजाऊ बेबी त्याला पैसे कमी घेण्यासाठी कन्व्हिन्स करत होती. नाकूजाऊ बेबीसाठी स्टोरेज बॉक्स घेऊन आला होता पत्रास्टेचा केअरटेकर. 30 वर्षाची सुकुमारी कशी बालिशपणा करत होती पाहिलत का मंडळी. आजकाल तर सिनियर ज्युनियर केजी मधली लहान मुलं देखील असा बालिशपणा करत नाहीत. हे दोघही नवरा बायको ना 1 नंबरचे मूर्ख आहेत. झेडमार्ट मधून पत्रास्टेच्या केअरटेकरने सामान आणलं होतं आणि नाकूजाऊ बेबीला दिलं. तर त्या व्हिडिओमध्ये 12:41 ला हेडफोन यूज करून ऐका मंडळी. नाकूजाऊ बेबी बोलली आईच्या गावात. या बाईकडे बघून असं वाटते की धारावी सारख्या एरियामध्ये वाढलेले लोक पण जरा बरी असतील, पण ही बाई तर एक्स्ट्रीम लेवल केस आहे. शिर्डी सारख्या एवढ्या पवित्र जागी जाऊन पण या बाईने आपले संस्कार दाखवले होते. तिथे जाऊन पण ही बाई बस स्टॉप वरती उभी राहून बोलली होती आई जेवली, आणि आता बोलली आईच्या गावात. आईची जरा जास्तच आठवण येते वाटते ह्या नाकूजाऊ बेबीला. जिथे तिथे नुसता सतत त्यांचा उल्लेख करत असते. मागे हीच बाई होती जी बोलत होती की उद्या तुमची मुलं बघतील त्यांना कसं वाटेल, त्यांच्यावरती काय संस्कार करणार आहात. खरं तर या बाईने बालसंस्कार केंद्रामध्ये जायला हवं, कारण ही फक्त वयाने वाढली आहे, बालिशपणा काहीचा केलेला नाही. आज पण पाहिलात ना मंडळी, नाकूजाऊ बेबी कशी जास्तच नाटकं करत होती. हेल्पर आणि केअरटेकर सोबत मस्ती करत होती. बोलते काय तर झुके का नाही साला.
नंतर बोलत होती मोडेन पण वाकणार नाही. किती निर्लज्ज बाई असेल नाही. या बाईला काहीच वाटत नाही का की एवढ्या लोकांनी हिचा घाणेरडेपणा बघितला आहे. एखादी बाई असती ना शर्मेने मेली असती, पण ही बाई तर निर्लज्जासारखी कॅमेरा समोर फालतूपणा करत असते. खरंच मंडळी, हिच्या जागी जर दुसरी तिसरी कोण असती ना तर त्या बाईने किचन मध्ये परत पाऊल ठेवलं नसतं. पण शेवटी सुनबाई कोणाची आहे ही? किरकिरे काकूंची ना. त्या किरकिरे काकूंनाच दुसऱ्यांच्या रेसिपी ढापून स्वतःच्या असल्याचं सांगताना लाज वाटत नाही, तर ह्या बाईला कसली लाज वाटणार आहे? काय मंडळी, तुम्हाला या नागकुजो बेबीच्या बालिशपणाबद्दल काय वाटते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजची पोलखोल कशी वाटली ते देखील सांगायला विसरू नका बरं का. याच नोटवर आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.